सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यावरून अजित पवारांनी गंभीर आरोप केलेत। आमच्या सत्तेआधी आधीच्या सरकारनं सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली। युती सरकारनं पार्टी फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीमध्ये 100 कोटी रुपये मागितल्याचा आरोप अजितदादांनी केला। अधिकाऱ्यांनीही 10 कोटी रुपये वाढून प्रकल्पाची किंमत 310 कोटी केली। 1995 ते 99 मध्ये युती सरकारमधला हा प्रकार आहे। पुरंदर सिंचन प्रकल्पाबाबत गंभीर वक्तव्य अजित पवारांनी केलंय। पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली। पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं। पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं। 220 330 आणि 220 मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले। ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले। असे 110 कोटी वाढवले। पत्रकार मित्रांनो ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही। मी अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवेन। दरम्यान अजित पवारांना 25 वर्षांनंतर आता या विषयाची आठवण का झाली? माजी मंत्री एकनाथ खडसेंनी ही प्रतिक्रिया दिली। पार्टी फंडासाठी असा कुठलाच निर्णय झाल्याचं आठवत नसल्याचीही माहिती खडसेंनी दिली। अजितदादांना 25 वर्षांनंतर आता याची आठवण झाली। पण माझ्या माहितीप्रमाणे 1999ला मीच जलसंपदा मंत्री होतो। त्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाचा कुठला निर्णय झाला असावा की पार्टी फंडसाठी एस्टिमेट वाढवून घ्यावं किंवा पार्टी फंडसाठी टेंडर द्यावं असं मला तरी असं आठवत नाहीये आणि असं होऊ शकत नाही। कारण त्या एखाद्या 100 कोटी जर वाढवायचे असतील तर ते जे एस्टिमेट कॉस्ट जे आहे आधी ते 1000 कोटी 1200 कोटी 500 कोटी असे असायला हवे। त्याच्यानंतर 100 कोटी वाढतील। पण जे काही आहे अजितदादांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। 25 वर्ष अजितदादांनी ही माहिती का दडवली? 25 वर्ष तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं,